जेव्हा बघतीस ती माझ्याकडं मला अंधार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघती ती माझ्याकडं मला अंधार झाल्यासारखं वाटतंय. कसलं अंधार आणि कसलं काय बाई. जर मला जर इलेक्शनला उभा केलं असतं, मला जर निवडणुकीत उभा केलं असतं, मी किती मोठे आमदार झाले असते. त्या दिवशी रस्त्याने येत होते, एवढा मोठा खड्डा आणि पाणी पण तिथं डुबकून पडले असते बाई त्याच्यामध्ये. बिंडकुळीवानी पोहत असतील म्हणता बाई. हे बघा, आणि राशनची तांदूळ हे असे काय त्याच्यात सोनकिडे काय. इलेक्शनला आला का ओ मॅडम आमच्याकडे लक्ष असू द्या, ओ मॅडम आमच्याकडे लक्ष असू द्या. अरे बाबा हो, तुमच्याकडेच लक्ष होतं आमचं, पण तुमचंच लक्ष आमच्याकडे नाही. जनता सगळी चालली नाही तुमची तुम खड्ड्यात. हा हे रस्ते हे त्या दिवशी एवढा पाय मुरगाळा माझा, मला चालता सुद्धा येईन. आता मला दवाखान्यात गेले तर डॉक्टरनी सांगितलं ते काय म्हणते थेरपी करा म्हणून. हे जर रस्ते जर चांगले असते धडांगवाडाचे, हा तर कायला उलाटले असते मी, कायला पडले असते त्याच्यात. कधी पण असंच म्हणते आम्हाला निवडून बा. आम्हाला आता दम लागला बाय बोलता बोलता. जसं मी एकटीच उपता घेतला सगळ्या जनतेचा सगळा कारभार बाना मायावरच. मोदीच्या ठिकाणी मी जरी असते तर सगळा देश मी इथून तिथून चांगला चालवला असता. पण काय आहे नशीबच फुटकं. पण काय आहे ना ते नशीबच गांडू तर क्या करेगा पांडू. मला तरी काय घेणं ते नाही बाई. बाकीचे लोक काय नाही बोलत, मीच कवर थोबाड वाजू बाई. पण मी खरं बोलत असते बरं का. मी खरं बोलले का सगळ्यांना मिरची लागत इथून तिथून. आणि हे रो हाऊस पण घेतलेलं आहे आम्ही, ते बांधून घेतलं असतं ना ते परवडलं असतं. हे सगळं सगळं डबकाट झालं. मी तुम्हाला दाखवते सगळं ब्लॉक झालं इकून तिकून. ते पाणीच जात नाही. दोनदा आम्ही ना श्वास खड्डे केलं मी, तरी पण ते नाही हे झालं सगळं पाणी. हा काय आहे सगळं पाणी इथून हा का सगळं सगळं पाणीच पाणी. जसं पो बाई त्या पाण्यात स्विमिंग करावं याच्यात. त्याच्यासाठी बाई असं स्वतः घर, त्याच्यासाठी असं स्वतः घर हे केलं असतं का, बांधून घेतलं असतं का मी, ते परवडलं असतं बाई मला. हे असं रो हाऊस घेतलं छटाकभर जाऊन द्या कसं का असं ना, पण स्वतःच आहे. पण काय म्हणतात ना माझं नशीब कधी उजळणार. मला जसा मोठा बंगला बांधायचा होता, पण काय मी छोटं रो हाऊस घेतलंय. त्या टायमाला लय स्वस्त होते, आता एवढे माग माग रो हाऊस बाई. पहिलं तर बांधकाम तर वाळूचं होतं, आता सगळं खडीचं आहे. फसाफशीचे धंदे काय उगाच. हे तांदूळ सगळे सगळे सोनकिडे खावा लागत आहेत त्याच्यात. कधी चांगलं राशन देते कधीच नाही. आणि काय तर ते याचे पैसे म्हणत होते काय म्हणते त्याला ते लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आणि लाडका नावर आणि लाडकी बायको काय चौवाली पाचाची, ते पैसे सुद्धा येणार. काय तर केवायसी करा केवायसी करा. आमचीच केवायसी करायला आला आता काय सांगू बाया. तुम्हाला आहे ना मग खोटं वाटत असेल ना, मी तुम्हाला वाटत असेल नंदी खोटं बोलला ती, हिच्यावर विश्वास नाही ठेवा. हे पाय पाऊस चालला, हे पाय इथं डबकाडात पडले. मी थोडं ना खोटं बोलत असते, मी कधीच खोटं कोणाला काही बोलत नाही. अख्या डबकाडात पडले मी. इकडचे रस्ते अजिबातच चांगले नाहीये, कुणीच काही बोलत नाही. तेवढं मतदान तर फक्त लोक बोलतात आम्हाला निवडून द्या ना आम्हाला निवडून द्या. काय तुम्हाला निवडून द्यायचं, तेवढं पुरतं तेवढं गोड बोलत सगळ्या जनतेसंग. आणि जे करायचं त्यांना तेच करतात. सगळे सगळे रस्ते इकून तिकून अजिबातच इकडे रस्तेच चांगले नाहीये. आता मीच एकटे कर तोंड वाजवू, बाकीच्या लोकांनी पण तर वाजवलं पाहिजे ना. जेव्हा त्यांचे हातपाय मोडते माझ्यासारखा तेव्हा ते म्हणते ना, म्हणजे बरोबर बोलत होती गाड्या. हे पहा तुम्हाला मा खोटं वाटत असेल ना, हे पहा राशनचे तांदूळ आहे आणि याच्यामध्ये किती सोनकिडे. हे बघा मला आहे ना इडली बनवायची होती बरं का. बघ किती सोनकिडे याच्यामध्ये खाली गेलेत ते. बघ पहा कसे चालू राहिले ते सोनकिडे. म्हणजे मारायचे लक्षण चालू आहे आता. कोरोनाच्या काळात पण किती लुटवलंय डॉक्टर लोकांनी गोरगरिबाला. कुठून पैसे आणते तरी गोरगरीब लोक. सगळ्या जनतेची काळजी बाई मलाच बाई इथून तिथून. म्हणून म्हणत होते मोदी साहेब मला उभा करा तुम्ही. मी किती भारी सोय केली असती, रस्ते केले असते इथून तिथून, असं भारी राशन दिलं असतं लोकांना गोरगरिबांना. नंतर काय म्हणतात त्याला पैसे लाडक्या बहिणीचे दिले असते 1,500 रुपये. पण काय आहे ना नशीबच फुटकं आहे बाय. म्हणजे मोदी साहेबाला ना फोन करा, फोनचा नंबर कुठं भेटेल गाड्या, सर्च करा नंबर मोदी साहेबाचा. काय हो ताई, काय नाही हो अशीच बसले होते. हा बडबड कर राहिले एकटी. हा पिसाळ कुत्र चावलं मला. हा हे कसे असते शेजार पाजार, काही बोलायला गेलं
कोणाला काय बोलता, कोणाला काय बोलता? आम्हाला काय करायचं त्यांना बोलून? ते काय माझे दुश्मन आहे का? कोण आहे? सांडले बाई तांदूळ. म्हटलं आता याची इडली बनवा भारी खायला. इडली मला लय खाऊशी वाटते, पण लय सोनकिडे बाय. असं वाटतं ते सोनकिडे जर खाल्ले तर परत दवाखान्यात ॲडमिट होईन मी, आणि परत पैसे जातील माझ्या डॉक्टरकडं. डॉक्टर पण तीच वाट पाहू नये. पेशंट दर खोस ते काय म्हणते ते अँटीबायोटिकवर ठेवा, आणि मेलं नाही पेशंट तरी सांगतात मेलं, आणि तरी बिल काढित आहेत. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांना सांगते तुम्हाला, जर हॉस्पिटलला जर गेले पहिलंच पेशंट पाहिजे असतं. तुमचं पेशंट जिवंत आहे का मेलेलं आहे? नाही तर हे डॉक्टर लोक आहे नाही फसाफशीचे धंदे करतात, खोटं बोलतात आणि त्यांचे घरं भरतात. मी काय खोटं नसते बोलत, मी खरंच बोलत असते कोणाला पण. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि मग करतात लोक मग फोडतोड डॉक्टरच्या तिथं. करायला नाही पाहिजे तसं. आधी पेशंट पाहायचं, नंतर हे करायचं. पब्लिकची पण काही चूक नाही बरं का. मग करते डॉक्टर लोक तसं. कमीत कमी गरिबांना तर नाही लुटायला पाहिजे. काय म्हणते ते कोणचे कार्ड निघले होते ते मध्ये मध्ये नाही का ते पिवळे राशन कार्ड, ते त्याच्यावर ते फॅसिलिटी असते, आता ते सुद्धा नाही घेऊ राहिलेत. ते पैसे लागतात त्यांना फक्त, नोटा, मनी पॉवर. गोर गरीब कुठून लुटून आणते ना. एक तर पाऊस पडा ना, इकून तिकून पडतो थोडा पाऊस, पिकं पण होत नाही त्यांचे. कांदे जळते, ते जळतं, ते जळतं. मग काही काहींकडे असतात पैसे, असे सगळेच नाही गरीब म्हणा, म्हणजे माझ्यासारखे खास करून. मी तर आहेच बो गरीब, म्हणून तर राशनचे चावल खाऊ राहिले बघा. असे पैशावाले असते असे बासमती चावल असे लांब लांब खाल्ले असते मी. बॅग घ्या चालू का ग? कसं वास येऊ राहिला बाई, दूध खराबल्याने. हो बाई, तुम्हाला काय नाही म्हणत हो बाई, नका भांडू बाई. झोपू द्या झोपू द्या. दिवस सकाळी झोपती, दुपारी झोपती, संध्याकाळी झोपती, तसं झोपतीच बाई. शेजारची ताई आमची ती. आपण नाही झोपत बाई, आपण सकाळी 5:00लाच उठतो, सडा रांगोळी झाड पोच 5 करतो. आपण कामाचे तंदुरुस्त आहे. हा ते हे खाल्लं होतं बरं का मी, ड्रॅगन फ्रूट खाल्लं ना, म्हणून मला ताकद आली. आणि ते ड्रॅगन फ्रूट पण आहे ना, फळावाल्यांकडून घेताना नीट घेत जा. पाण्या पावसाचे ते आंब्यात किडे, सगळ्या याच्यात किडे नाही घेतात, छोट्या छोट्या आळ्या आहेत त्या. त्यांना काय घेणं देणं आहे, मराना मेले तर. मी काय करणार आहे आता, कुठं फळ घ्यायला गेले ना पहिलं म्हणणार तुम्ही खाऊन पहा, मग मी घेते. एक जणाला म्हणले होते बरं का, पण नाही नाही म्हणला, मला उपास आहे, मला उपास केलं. असे लोक असतात. चला मी ड्रॅगन फ्रूट खाते आता थोडं, पाहते कसं आहे. दिल दे दिया है जान तुझे देंगे, दगा नहीं करेंगे सनम, रब बे कसम यारा. काय आवाज आहे बाया चवंदावाचा. असा भारी असा सिंगर सारखा आवाज पाहिजे माझा. ते गाणं काय गाणं ते, हमको नको बाय, नाहीच आवाज येतो बाई. अरे बाबा तुला का पिते सारा सारा ड्रॅगन फ्रूट बाय, चाकूने हाताला लागा बाय माझ्या. मला म्हणला मॅडम लय भारी बरं का, 1.5 किलो 100 रुपयाचे, पण हा आहे तर नाही बचा बचा. हे काळ हा या बे असतात. नाही गाड्या फसवलं नाही गाड्या त्याने मला, खरंच चांगले दिले त्याने बिचाऱ्याने. एखाद्याला काय बदनाम करावा. त्याला म्हणलं भैया एवढे स्वस्त करून देऊ राहिले. त्याला आता सगळीकडेच चाललंय म्हणला. बाय 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 काय जसं हे दिसू राहिलं याच्यात, काय म्हणते ते काळं काळं, काय म्हणते त्याला, काळ ब्या. ते काय ते तीळ नसतात का, तीळ हावरी सारखे. लय गोड बाय, 1.5 किलो आणले बाय मी. त्याच्यामुळेच मी आजार नाही पडत. अशा फळं खाल्ले पाहिजे. लय भार लागू राहिलं बाई. असं तो गपा गप गपा गप बसा. मी आज आहे ना, अशी भारी ना चिकनची भाजी बनवली होती, एवढी टेस्टी, एवढी बेस्टी. शेजारची म्हणलं, ती शेजारची आमची सोना म्हणे आंटीन लय भारी भाजी बनवली, वास येतो तिच्या मम्मीला म्हणते ती. हे बघा गाईज, मी एवढी भारी चिकनची भाजी बनवली होती ना बघ, असं असं म्हणजे एकदम असं सेंट येतो बाई, अशी वास येतो बाई, थेट माझा वास येतो थेट रोडपर्यंत. नाही रोडचे लोक म्हटले असते मंदाबाईने काय केलं, शेजारी बाजारातला भाजीचा वास गेला म्हणजे असे हॉटेलवानी बनवते. आणि मी बाहेरचं आहे ना अजिबात काही खात नाही बरं का, मला बाहेरचं अजिबात काय आवडत नाही. मी सगळं घरीच बनवून खाते. आणि चपात्या पण बनवल्या बरं का, हे बा चपात्या पण बनवल्या ते पण फ्रेश फ्रेश. शिळ्या पाक्या नाही खात भाऊ, पोट दुखून नाही घेत भाऊ आपण. कशाला उगाच दवाखान्याची भरती करायची.
चला राडा पाडलाले मरणाची आता इथून तिथून परत येते आणि परत म्हणते काय राडा बाईच्या घरात म्हणजे आपण आपल्या घरचं काम करायचं आणि लोकांनी कडक कॉन्ट्रॅक्ट पंचायतीचं माझं काम नाही करीत लोक पण अशीच आहे.